नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी नीरज आपल्यासाठी घेऊन आलो आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा सिलेबस डिकोडिंग. हो, आजचा टॉपिक आहे मध्ययुगीन काळ. मध्ययुगीन काळ सुरू करण्या अगोदर एक छोटीशी टिप. मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला नेहमी सांगण्यात येते की संकल्पनेवर लक्ष द्या, संकल्पना समजून घ्या आणि संकल्पना समजून घेतलात तरच मुख्य परीक्षेचा अभ्यास अगदी व्यवस्थित होऊ शकतो, ज्याचा उपयोग तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये आन्सर रायटिंगसाठी होऊ शकतो. मग नेमकं संकल्पना म्हणजे काय आणि ती अभ्यास करत असताना कशी आत्मसात करायची, यासाठी एक छोटंसं उदाहरण घेऊयात. जसा की आजचा टॉपिक मध्ययुगीन काळ. यामध्ये मध्य हा शब्द ज्याचा अर्थ असा होतो की ज्याच्या मागे आणि पुढे काहीतरी आहे, बरोबर. त्यानंतर युग, युग म्हणजे काळ, व त्यानंतर लगेच एक शब्द काळ. एकाच अर्थाचे दोन शब्द कसं काय? तर नक्कीच दोघांचा अर्थ थोडासा वेगवेगळा आहे. तर तो कसा? तर भूवैज्ञानिक कालमापन संकल्पनेमध्ये आपण काही क्लासिफिकेशन केलेले आहेत काळाचे किंवा वेळेचे. त्यामुळे तेथे काही विशेष आपल्याला गट पाहायला भेटतात, जसे की एज म्हणजे काळ, इपोज म्हणजे युग, पिरियड म्हणजे कल्प, इरा म्हणजे महाकाळ. यामध्ये इरा म्हणजे महाकाल हे सगळ्यात मोठं मापन आहे व सर्वात छोटं काळ, ज्याला आपण एज असं सुद्धा म्हणतो. तर अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा केव्हा टॉपिक वाचत असताना त्या टॉपिकमधले जे हेडिंग्स असतात त्या हेडिंगचा नेमका अर्थ काय हे जर का समजून घेत जर तो टॉपिक वाचला तर तुम्हाला एक चांगली अंडरस्टँडिंग होईल. तुमच्या डोळ्यापुढं एक इमॅजिनेशन, एक इमेज मेमरी तयार होईल, ज्याच्यामुळे तुम्ही केलेला अभ्यास तुम्हाला फार काळापर्यंत लक्षात ठेवता येईल. हा कन्सेप्ट जसा तुम्ही समजून घेतला तसाच तुमच्या रोजच्या बोलीभाषेमध्ये काही शब्द तुम्ही अनअवधानानं वेगळ्या अर्थाने वापरता, वेगळ्या अर्थाने घेता आणि तोच अर्थ तुम्ही तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये पण लावता. उदाहरणार्थ पॉलिटिक्स किंवा राजकारण या शब्दाचा अर्थ वेगळा आहे, परंतु नेमका अभ्यासाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू याचा अर्थ काय आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, अशा टिप्स आणि ट्रिक्ससाठी आम्हाला फॉलो करा आणि व्हिडिओ पाहत राहा. तर चला सुरू करूया आजचा टॉपिक मध्ययुगीन काळ, राज्यसेवा मुख्य परीक्षा सिलेबस डिकोडिंग. ओके, लेट्स स्टार्ट. आज आपण पाहणार आहोत सामान्य अध्ययन 1, भारतीय संस्कृती प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत कला प्रकार, साहित्य, स्थापत्यशास्त्राचे ठळक पैलू. हा GS1 मधला टॉपिक आहे, तुम्हाला माहित आहे. यामध्ये आज आपण मध्ययुगीन इतिहास हे बघणार आहोत. ठीक आहे, मध्ययुगीन इतिहासामध्ये तसं सिलेबस छोटाच आहे पण कंटेंट जरा जास्त आहे, त्यामुळे मुख्य उद्देश काय ते बघून घेऊयात आणि सोबत इम्पॉर्टंट मुद्दे कोणते आहेत ते पण पाहून घेऊयात. तर मध्ययुगीन इतिहासामध्ये दिल्ली सल्तनत हे पाहावं लागणार आहे, त्यानंतर गुलाम किंवा मामलूक राजवंश, त्यानंतर खिलजी राजवंश, त्यानंतर तुघलक राजवंश, त्यानंतर येतं सय्यद घराणं, त्यानंतर येतं लोधी घराणं. ह्या सगळ्यांमध्ये जर आपल्याला इम्पॉर्टंट गोष्टी जर बघायच्या असेल हे वाचत असताना पुन्हा तेच सांगतो की डिटेलमध्ये वाचण्याच्या ऐवजी ह्या मुद्द्याला लक्षात ठेवून ही गोष्टी वाचा. म्हणजे कसं, म्हणजे ह्या काळामध्ये प्रशासन कसं काम करायचं हे बघा. त्यानंतर अर्थव्यवस्था ही कशी होती, कला म्हणजे कशा पद्धतीची कला होती, स्थापत्यशास्त्र कसं होतं, कोणते म्युझिक होते, कोणते चित्र वगैरे हे लोक प्रमोट करायचे, ह्या गोष्टी बघा. त्यानंतर स्थापत्यकला मी सांगितलं. ठीक आहे, तर तुम्हाला थोडं सोपं जाईल. यातल्या यात इम्पॉर्टंट दिल्ली सल्तनत आयोग प्रश्न विचारायची दाट शक्यता आहे. ठीक आहे, त्यानंतर गुलाम घराणं याबद्दल पण हे पण जरा जास्त इम्पॉर्टंट आहे. समोर बघूयात, उत्तर भारतात साम्राज्यासाठी संघर्ष करणारे जसं की अफगाण, राजपूत आणि मुघल साम्राज्य यांच्याबद्दल फार डिटेलमध्ये माहीत करणं आवश्यक आहे. यामध्ये बाबर, हुमायूं, त्यानंतर अकबर, त्यानंतर जहांगीर, त्यानंतर शहाजहां, त्यानंतर औरंगजेब ह्या लोकांचं आपल्याला ऱ्हास कसा झाला आणि यांची सुरुवात कशी झाली यांच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. यातल्या यात सगळ्यात महत्त्वाचं काय, तर हे सगळे मुघल साम्राज्य आहे, तर तुम्हाला माहितीच आहे. मुघल साम्राज्यामध्ये इतक्या लोकांबद्दल तुम्हाला डिटेलिंग वाचून घ्यायची आहे. त्यातल्या त्यात वाचत असताना प्रशासनावर फोकस करायचं आहे, अर्थव्यवस्थेवर फोकस करायचं आहे, पुन्हा तेच कला कशा होत्या आणि स्थापत्यशास्त्र त्यावेळेस कसं होतं या गोष्टींना फोकस करायचे. लक्षात असू द्या, जेव्हा प्रश्न आयोग विचारतो एक्सप्लेनेशनसाठी तेव्हा आयोग जरी पर्टिक्युलर एखाद्या राजाला किंवा किंगला फोकस करत असेल तरी फोकस करत असताना
हे जे 4 मुद्दे आहेत बाजूला, ह्या 4 मुद्द्यावरती प्रश्न जर आपण आन्सर रायटिंग जर केली, प्रश्नाचं उत्तर जर आपण लिहिलं, तर आपल्याला एकदम सोपं जातं आणि ह्या गोष्टी आठवायला पण इझी होतात. आणि आयोगाला पण आन्सर चेक करताना ही शाश्वती पटती किंवा विद्यार्थ्याने हे घराणे वाचत असताना किंवा ह्या राजाला वाचत असताना हे विशेष गोष्टींवरती फोकस करून वाचलेलं आहे आणि तुम्हाला थेरॉटिकल हेच नॉलेज देण्यात आलेलं आहे. पण जेव्हा तुम्ही एक राजा घेऊन डिटेलमध्ये वाचता, तर खूप साऱ्या गोष्टी, खूप सारे शब्द, खूप सारे वर्ष, खूप लोकांचे नावं ऍड केलेले असतात. त्यामुळे ह्या गोष्टी आठवण ठेवायला डिफिकल्ट जातात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, रीड करत असताना ह्या 4 मुद्द्याला डोळ्यासमोर ठेवून रीड करा. तुमची स्पीड वाढेल आणि तुम्ही व्यवस्थितपणे ते सगळे पॉईंट्स बनवू शकता आणि हे सगळा सिलेबस कव्हर करू शकता. त्यानंतर यात सगळ्यात महत्त्वाचं बाबर. बाबरबद्दल तुम्हाला डिटेल माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर अकबर, ठीक आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाचं औरंगजेब. हे 3 राजे तुम्ही प्रकर्षाने आणि विशेष लक्ष देऊन वाचणं आवश्यक आहे, ठीक आहे. त्यानंतर यांचा ऱ्हास कसा झाला हा पण मुद्दा फार महत्त्वाचा आहे. ऱ्हास आपल्याला जर घराण्यांचा ऱ्हास कसा होतो याची एक बेसिक आयडिया जर आपल्याला आली, तर आपण खूप घराण्यांची आन्सर रायटिंग करत असताना खूप छान पद्धतीने आपण आन्सर रायटिंग करू शकू. त्यानंतर येतो सूर राजवंश. अर्थात शेरशाह सुरी आहे, त्यांनी ह्या राजवंशाची स्थापना केली होती. त्यामुळं यांचं घराणं माहीत राहणं फार गरजेचं आहे. नंतर ऑब्व्हियसली आहे महाराष्ट्र म्हणलं तर महाराजांना विसरून चालणार नाही, त्यामुळे हे पण करणं गरजेचं आहे. पुन्हा यामध्ये हे 4 गोष्टी लक्षात ठेवून या घराण्यांची माहिती वाचणं आवश्यक आहे. स्पीड वाढेल आणि आन्सर रायटिंग योग्य पद्धतीने होईल. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं मराठा साम्राज्य हे करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर डेक्कन सल्तनत. डेक्कन सल्तनतमध्ये अहमदनगर सल्तनत, त्यानंतर येतं विजापूर सल्तनत, त्यानंतर बेरार सल्तनत, त्यानंतर गोलकोंडा सल्तनत आणि त्यानंतर बिदर सल्तनत. हे इम्पॉर्टंट आहे. यामध्ये पण वाचत असताना आपल्याला ह्या 4 गोष्टींना लक्ष ठेवून वाचणं आवश्यक आहे. प्रशासन, अर्थव्यवस्था, कला, स्थापत्यशास्त्र. ह्या 5 मध्ये इम्पॉर्टंट मध्ये जर विचार केला तर विजापूर सल्तनत इम्पॉर्टंट आहे, अहमदनगर सल्तनत इम्पॉर्टंट आहे, बिदर सल्तनत जरा जास्त इम्पॉर्टंट आहे. या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि हे लक्ष ठेवूनच वाचणं आवश्यक आहे. अशा पद्धतीनं मध्ययुगीन काळामध्ये सिलेबसच्या विशेष पार्टमध्ये इतके मुद्दे महत्त्वाचे आहेत. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा. 50+ कमेंट्स असतील, लाईक असतील तर मी तुम्हाला मटेरियल लिंकमध्ये खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.